तर चला कुशल स्पोर्ट्स ईशा 11 सापाडे आपण फिल्डिंग लावून घ्या. यस मडवी निल्सन मडवी 12वे खेळाडू का काय गोलंदाजी केली निल्सन मडवीनं. मात्र समालोचन कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये मी तेव्हा नव्हतो. आता सुंदर त्यांनी गोलंदाजी केली. त्यांची शरीरयष्टी बघितले की बी तर भारी भक्कम आहेत. मात्र गोलंदाजी देखील ते भक्कमच करतात. तर चला फिल्डिंग पिंटा पाटील तर चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेचच. कुशल स्पोर्ट्स ईशा 11 सापाडे आपण फिल्डिंग लावून घ्या. प्लीज सहकार्य करा. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. बघा सापाडे संघ निल्सन मध्ये तुम्हाला आम्ही आता सूचना करतो. 4 ओव्हरची मॅच आहे. संध्याकाळी अंधार झाला आम्हाला चेंडू दिसत नाही ऐकून घेतलं जाणार नाही. चला
तर मेगा फायनलच्या मॅचला आपण करूया स्टार्ट. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पिंटा शेठ पाटील आता पूर्णपणे या मॅचचा आनंद घेत असताना कमिंग सून मोठा इव्हेंट पिंटा शेठ पाटील यांचा 2 लाख रुपयाचा येत्या 1 जानेवारी ते 5 जानेवारी याला पाहायला विसरू नका. सलग 5 दिवस सर्वांसाठी मेजवानी असणारे, सलग सर्वांना जेवणाची व्यवस्था आहे 5 दिवस आणि भव्य दिवस आयोजन आपल्याला नक्की सापाडच्या मैदानावरती पाहायला मिळेल. तर येत्या 1 जानेवारी ते 5 जानेवारी कुशल स्पोर्ट्स सापाड्याच्या नक्कीच माध्यमातून आपल्याला ती स्पर्धा भव्य दिवस 2 लाख रुपयाची स्पर्धा पाहायला मिळेल. येत्या 6 तारखेला लालशेठ बुरुज चषक आहे. 30 तारखेला त्या स्पर्धेचे ड्रॉ लाईव्ह असतील GTC ला बरोबर 7:30 वाजता त्या स्पर्धेचे ड्रॉ असणार आहेत. 32 संघ त्या स्पर्धेमध्ये ग्रामीणशी खेळले जातील. 6 तारखेला त्या स्पर्धेचा नक्कीच उद्घाटन सोहळा असणार आहे. भरपूर कमी सून आपल्याला स्पर्धा मात्र पाहायला मिळतील. काडीच्या मैदानावरती 20 लाख रुपयाची स्पर्धा आहे. त्याच्यानंतर 5 लाख रुपयाची स्पर्धा विजयदादा पाटील स्मृती चषक गोळवलीच्या मैदानावरती 10 दिवस त्या स्पर्धेचा कालावधी आहे. 24 दरम्यान डिसेंबरला ती स्पर्धा सुरू होणार आहे. कमिंग सून ती देखील स्पर्धा. आणि आता मात्र शेवटची मॅच आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच डेफिनेटली पाहायला मिळेल. 2 सलामीवीर फलंदाज हरीश सोबत आता मात्र देवराज आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक आहे गोलंदाज पहिल्या षटकामध्ये अतुल पाटील. चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही चांगल्या टीम आमने सामने आल्यात. पहिलाच बॉल कमी गतीने होता. बुलबुल या गोलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. अतुल पाटील कधी कशा प्रकारे चेंडू टाकेल याचा मात्र नेम नाहीये. की दोन्ही बाजूने चेंडू ओढण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. दोन्ही बाजूने टर्न करू शकतो एवढी ताकद या खेळाडूकडे आहे. तोच गोलंदाज आपण बघतो अतुल पाटील. मात्र समोर देखील हरीश म्हात्रे टीमचे कॅप्टन सज्ज खेळण्यासाठी रिदम मध्ये चुकलेत. 4 ओव्हरची ही मॅच. 5वा अंतिम दिवस सुपर संडे या स्पर्धेचा. ओव्हर द विकेट स्वीप आउट झाले. मात्र तेवढी चांगली गोलंदाजी बॉटमॅनचा सुंदर वापर केला. दरम्यान पहिली धाव स्कोअर बरोबर ते आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानची गती कमी केली आहे. फुल टॉस. तिकडे मात्र फिल्डर आहेत शक्ती. दरम्यान एकच धावीत न मिळते. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 वरती आपल्याला पाहायला मिळते. तब्बल एकूण आपण बघतो या स्पर्धेमध्ये संघ खेळले 40 आणि खूप चांगला आपल्याला खेळ पाहायला भेटला पहिल्या दिवसापासून या स्पर्धेच्या माध्यमातून. डेड बॉलचा इशारा अंपायरचा. आता बघा पाठीराखे किती आनंद घेतात या स्पर्धेचा. प्रत्येकी नक्कीच गावातून पाठीराखे आलेत आणि प्रत्येकी जण मात्र मॅचचा आनंद घेतोय. ते सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांचंच मनोरंजन 900 900 गवशे सर्व प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. गती कमी केली. फटका हवे ते मिस्तामिंग. शक्ती झेल काली. फलंदाज बाद. पहिला धक्का. कॅप्टन मैदानाच्या बाहेर येतील. अतुल पाटीलची चांगली गोलंदाजी. आली विकेट. खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. सचिन भंडारी. स्ट्रायकिंग एंडला देवराज म्हात्रे. गती कमी केली. चांगला चेंडू. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. शिशाचं देखील नाव दिलं गेलंय. शिशा मात्र आपण बघतोय टीमचे कॅप्टन अधिक पाटील यांची सुकन्या आहे आणि तिचंच नाव. आणि आमचे पिंटा शेठ पाटील या नक्कीच संघाचे पुरस्कर्ते करण जयेश सर्वजण मात्र आलेत आज सपोर्ट करण्यासाठी टीमला. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर बोर्ड एकूण 3 वरती आपल्याला स्कोअर बोर्ड पाहायला मिळतोय. 1 खेळाडू बाद 3 अशी धावसंख्या. 4 ओव्हरची ही मॅच आहे. नक्कीच भरपूर चांगलं सहकार्य सर्वांचंच लागलं या स्पर्धेसाठी. तर सर्वांचं मनापासून आभार. सुंदर हा ग्राउंड खास करून आपण ढुकी टीमचं मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांनी नक्कीच ग्राउंडची मला सुंदर व्यवस्था करून दिली. ग्रामस्थ मित्रमंडळ
दापिली ढोकेचे सर्वच या सर्वांचं चांगलं योगदान लागलं. सर्व नक्कीच दानशूर जाते ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. सर्वांचं मनापासून आभार. थोडासा वेळ कमी घ्या आपण. तर शिवसाई ग्रुप यांच्याकडनं पारितोषिक लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार 1000 रुपये, लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 2000 रुपये. शिवसाई ग्रुप यांच्या माध्यमातून हा पारितोषिक प्रत्येकी जेव्हा जेव्हा चिंचोली संघ खेळलाय तेव्हा तेव्हा नक्कीचा पारितोषिक या दरम्यान दिलं गेलं, लाभलं गेलं. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज भरत गोडे षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. मेगा फायनलची मॅच आहे. देवराज मात्र स्ट्रायकिंग एंडला. राऊंड विकेटनं सुंदर चेंडू होता. बॉटमॅनचा सुंदर वापर. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. धावीतनं एकच मिळणार आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावफलक एकूण आपल्याला 4 वरती पाहायला मिळतोय. प्रशांत भरपूर नक्कीच आनंद घेतात त्या स्पर्धेत. सलग 5 दिवस केपी त्यानं भरपूर आनंद घेतला, भरपूर एन्जॉय केली स्पर्धा. आणि आमचे कॅमेरामॅन शुभम उर्फ बाळू यांचा देखील मनापासून आभार. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि फलंदाज बाद होत असताना मात्र या दरम्यान भरतला देखील चेंडू समजला ना. सवा फुलरलेनचा चेंडू आणि सचिन भंडारीची विकेट आता मात्र कॅरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये कुशल स्पोर्ट्स शिशालवन्न सापार्डे फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष मात्रे, न्यू मॅन इन. एक अनुभवी खेळाडू, भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव. तर या खेळाडूकडे आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि बाहेरून आवाज देऊ नका प्लीज. सापाडे टीमचे पुरस्कर्ते आणि नक्कीच तुमचा आम्ही हे समजू शकतो. मात्र टेलिकास्ट सुरू आहे. तुम्ही तुमचा आनंद बाहेर जेवढा सेलिब्रेशन करायचा करा, मात्र आतमध्ये आवाज तुम्ही देऊ नका. बघा ही सूचना खास करून आयोजकांकडून तुम्हाला येते. तुम्ही बाहेरून कोणी आवाज देऊ नका. राऊंड विकेट. अजून एक चांगला चेंडू. हा देखील चेंडू आला डॉट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी एवढी चांगली आहे की काकडवाड संघाला देखील गोलंदाजी करत असतानाच मात्र थांबवलं. त्याच्यानंतर बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये मात्रेपाडा संघाला देखील 41 धावा बनवून दिल्या नव्हत्या. प्लस पॉईंट आहे त्यांची गोलंदाजी. मी सकाळीच उल्लेख केला प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच सांगत असतो. तुमच्याकडे 4 प्रमुख गोलंदाज असतील तर तुम्ही कुठली मॅच जिंकू शकाल. मात्र यावेळेचा हा फटका चांगला आहे आणि या फटक्याची गरज देखील होती चिंचवली संघाला. फटका आहे तो आशिष मात्रेच्या बॅटमधून 4 धावांसाठी. आठ धावा. यावेळेचा हा फटका हवेत आहे. मिस टायमिंग आहे. तिकडे झेल खाली आहे. 2-2 खेळाडू. कॉलिंग नव्हती मात्र झेल पकडल्या अतुल पाटीलनं. फलंदाज बाद. सन्मान्य आमचे उपसरपंच श्रीधर भोपी साहेबांचा शुभ आगमन झालाय. आपलं हार्दिक स्वागत आहे श्रीधरजी या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती.
सिद्धर बबिया जे उपसरपंच संघाची धावसंख्या एकूण 8. अधिक पाटील षटक क्रमांक दरम्यानचा आपण बघतोय. अधिक पाटीलचं 30 असणार आहे. संघासाठी हा 3रा आहे. स्वतःच पहिला आपला पहिला स्पेल. हा दरम्यानचा हा चेंडू आपल्याला करा पाहायला मिळतो. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावीतनं मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण आपल्याला 9 पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला. या दरम्यानचा हा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. आला चेंडू या दरम्यानचा डॉट. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा स्कोर बरोबरती आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या मध्ये सापाटे टीमची पाहायला मिळते. प्रत्येकी मॅच मध्ये प्रत्येकी गोलंदाजानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. देवराज म्हात्रे साकिंग इनला अजून एक चांगला चेंडू आहे. हा देखील चेंडू इथनं बघतोय. आल्या डॉट. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. कुठल्या प्रकारचा फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. फुटवर्कचा नक्कीच अभाव. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापार्डेच्या माध्यमातून गती कमी केली. यावेळेचा फटका हवेत आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. मात्र चेंडू जाईल स्वर्लक बाउंड्री लाईनच्या बाहेर. देवराज म्हात्रेच्या बॅट मधून आलाय हा षटकार. संघाची धावसंख्या या दरम्यान 6 न जाते पुढे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 15 वर. पुन्हा एकदा फुल टॉस किंवा द विकेट खेळते. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू शिस्तून फिक करेपर्यंत एक धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड एकूण आपल्याला 16 वर पाहायला मिळतोय. दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य पूजाताई सचिन गायकर ताईंचा शुभागमन झाला. ग्रामपंचायत सदस्य ताईंना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व नक्कीच आमचे ग्रामपंचायतचे उपसरपंच सरपंच सदस्य मॅडम सर्वांचा शुभागमन झाला. इथे सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. पूजाताई पहिल्या देखील दिवसामध्ये होत्या उद्घाटन सोहळ्यासाठी. चला वेळ कमी घ्या आणि सामन्याला सुरुवात करा.
महेश. आणि या दरम्यान इकरानीतनं मिळते एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न पुढे जाते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 18 दरम्यानचा हा चेंडू बघतोय आपण. कीपर तर बीट झाले. दरम्यान चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा लेग बायच्या नक्की 4 धावा इथनं मिळतील. ओव्हर द विकेट ना. या दरम्यान फटका हवे तर मिस्तामिंग शॉट आणि फलंदाज बाद. परतावा लागेल देवराजला मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन होत असताना खेळाडू झालेत बाद. आणि एकूण बघतो आपण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावा स्कोर बोर्ड वरती. बाउंड्री काउंट केली नव्हती. एकूण 22 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. महेश आणि अजून एक येतं फलंदाज बाद. चेंडू अजूनही शिल्लक असणारे त्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. चला घाई करा. दरम्यानचा हा चेंडू देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. आलाय डॉट बॉल. दरम्यानचा फटका चांगला आणि इथनं या 4 धावा इथनं मिळतील. आता षटक 4च होती. एखादा असता तर अजून एखादा तरी नक्की चौकार मारला असता. मग 4 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यानची धावसंख्या 26. बघा आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आम्हाला अशी येते. मालिकावीरसाठी बाईक आहे. मध्ये त्या बाईकला बघून जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट जर खेळले तर तो पारितोषिक दिला जाणार नाही. अशा आयोजकांच्या माध्यमातून स्ट्रिक्टली सूचना आम्हाला येतात. आम्ही ॲज अ कॉमेंटेटर आहोत. आमचा इथे कुठलाही रोल नाहीये. आयोजकांनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलंय जर बाईकचं कॅल्क्युलेशन करून एखादा खेळाडू खेळ करत असेल आणि आयोजकांना तो आढळून आला तर त्या संघाला पुढल्या वर्षी प्रवेश देखील दिला जाणार नाहीये. तरी बाईक जरी त्याची असेल तरी देखील त्याला दिली जाणार नाहीये. या गोष्टीची नोंद घ्यावी. कारण का बदलापूर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे आणि अध्यक्षांचा आता मगाशीच कॉल झाला. अध्यक्ष युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघतायत. हा आदेश अध्यक्षांचा आहे. मग या फक्त सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही तुमचा खेळ खेळा आणि जो खेळ आहे त्या हिशोबात नक्कीच तुम्ही खेळाडू दाखवा. एकूण धावा झालेत 26 झालेत. 27 पाहिजेत. या गोष्टीची नोंद घ्या. या सूचना होत्या नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि एकूण 26 धावा झाले. 27चं टार्गेट आहे. आपण जेव्हा आपण सामन्याला सुरुवात होईल आपण ऐकूया आपण आमचे सहकारी समालोचक मित्र राहुल चव्हाण यांचा आवाज.
थँक्यू सो मच राहुल भैर सर. आपण एन्जॉय करताय फायनल डे आणि ही ग्रँड फिनालेची मॅच आपण पाहू शकता दोन ताकदवर संघामध्ये. एका बाजूला विचार केला तर आई गावदेवी चिंचबरी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो या कुशल 11 सापर्डे संघ. एक फाईट मॅच गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची दे याची डोळा या दापोली मैदानात रंगतोय भव्य क्रिकेटचा 16. तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या कोणा नक्कीच खेळाडूला बाईक मिळेल त्याचे 16,000 रुपये दरम्यान कट करूनच तो पारितोषिक दिला जाईल. कुठलाही टीमचा खेळाडू असेल त्याचे 16,000 रुपये कट करूनच त्याला बक्षीस दिलं जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. तर व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवरांचं तमाम लाडक्या क्रिकेटरसिकांचं मी राहुल चव्हाण धन्यवाद व्यक्त करीन. पहिलाच बॉल पेकिट करण्याचा मानस अधिक उद्देश टाकीक एनवरती अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात झाली आहे सुरुवात. स्कोर कार्डला इथून मात्र शुभारंभ होत असताना एक्स्ट्राच्या रूपात सापर्डे टीमचा देखील अकाउंट ओपन होतोय. आमच्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता एक जबरदस्त व्यक्तिमत्व श्रीधरजी भुपू साहेब उपसरपंच त्यांचं देखील धन्यवाद. त्यांच्या सोबत ग्रामपंचायतचे डोके दापोलीचे मॅडम देखील आपण पाहू शकता त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार. पहिला धक्का लागेल इथून मात्र मैत्रीच्या आतमध्ये आपण पाहू शकता फलंदाज अधिकला इथून मात्र परतावा लागेल. पहिला बॉल इथून मात्र खराब होता त्यानंतर लगेचच कमबॅक करायचं काम केलं गेलं गोलंदाजीच्या माध्यमातून. अधिकला इथून मात्र परतावा लागेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र खूप चांगली स्पर्धा मोर्या सीसी दापोली आयोजित आई गावदेवी चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि फायनल मॅच आपण इथून मात्र एन्जॉय करताय. नक्कीच ज्यावेळेस चिंचवली टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला होता प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता आणि इथून मात्र 4 ओव्हरमध्ये 26 धावा नोंदवल्या गेल्या. आता मात्र 27 धावांचा पाठलाग करायची टीम कुशल 11 सापर्डे संघाला. त्याच धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहू शकता फलंदाज बैदरच्या आतमध्ये राऊंड द विकेट हा बॉल इथून मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. फिल्डर आले होते चेंडूवरती इथून मात्र कॅच झाली ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव इथून मात्र एकवटल्यात यश आलंय मी म्हणेन फलंदाजाला. 2 धावेच्या मदतीने टीमच्या फलकावरती 3 धावा आपण पाहू शकता. 28 धावांचं लक्ष असताना इथून मात्र 27 धावांचं लक्ष असताना 3 धावा एकवटण्यात आलेत. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मुकेशला आपण पाहू शकता. यावेळेस फलंदाज अतुल आणि विघ्नेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राईट नंबर राऊंड विकेटने गोलंदाज तयार. विकेट करण्याचा प्रयत्न बॅकर स्कोरच्या दिशेमध्ये चेंडूला भिरकावून दिला. फिल्डर चेंडूच्या मागे पाठ मोरा डीप मध्ये चेंडूला पकडण्यामध्ये यश आले. दरम्यान धावा मिळतील त्या 2 धावा मात्र एकवटल्या गेल्या भरधाव वेगानं. टीम चेंडूच्या फलकावरती 5 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटक इथून मात्र मार्गस्थ असताना 5 धावा एकवटल्या गेल्या. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 27 धावांची गरज असेल इथून मात्र जिंकण्यासाठी. बऱ्याच दिवसापासून या स्पर्धेची चर्चा होत होती आणि त्या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आपल्याला मात्र इथून पाहायला मिळतोय. स्पर्धेचे शिल्पकार रुपेश गायकर असतील त्यांच्या जोडीला मच्छिंद्र गायकर सुभाष गायकर यांची अफाट मेहनत इथून मात्र पाहायला मिळाली. आजच्या शेवटच्या दिवसामध्ये देखील खूप चांगलं कार्य. यावेळेस चेंडूला मात्र सरळ पाठवून दिलाय मिड ऑफच्या दिशेला. तिथे मात्र फिल्डर तयार होते. 1 धाव एकण्यामध्ये यश आलाय. टीम सापर्डेला 6 धावा स्कोर करण्यावरती पाहायला मिळतील. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गुणलेखक आमचे कुणाल पेनकर अर्थातच केपी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 5 दिवसामध्ये खूप चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलं आहे. त्यानंतर आमची टेनिस क्रिकेट .inची टीम प्रशांत असतील त्यांच्या जोडीला शुभम मस्कर यांचा देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न इथून मात्र कॉटन बोल्टची संधी शॉट थर्डमॅनला फिल्डर होत्या आणि इथून मात्र चुकी नसणाऱ्या दुसरा धक्का लागेल टीम सापर्डेला. फलंदाज बाद.
न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. रोशनला आपण पाहू शकता इनाईट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 27 धावांचं हे मापक लक्ष 4 ओव्हरमध्ये 24 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना इथून मात्र सलामी जोडी मैदानाच्या बाहेर परतली आहे. आता मात्र संघाचा डाव सावरावा लागेल या दोन्ही फलंदाजाला. रोशन आणि विघ्नेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज आपण पाहू शकता मुकेशला चांगली गोलंदाजी हाताळत असताना रामोद बिकेने यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला उडवला. डीप मध्ये 2 फिल्डर चेंडूच्या मागे 5 मोरे. शेवटच्या अंतिम मोमेंटला चेंडूला इथून मात्र गॅदर करण्यामध्ये यश आलं. या दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न 3 धावा इथून मात्र चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण गेल्या 3 धाब्याच्या मध्ये टीम टी फलकावरती पाहू शकता आपण 9 धावा. षटक क्रमांक इथून मात्र पहिलं संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस या 9 धावा 2 गड्याला इथून मात्र बाद केले गेलेत. 27 धावांची इथून मात्र आवश्यकता असताना 9 धावा एकवटल्या गेल्या. अद्याप 3 ओव्हरमध्ये इथून मात्र 18 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना यावेळेस विघ्नेश आणि रोशनची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना 9 धावा इथून मात्र खर्च केल्या गेल्या. या ओव्हरमध्ये जर कमबॅक झालं तर मॅच आपल्याला अंतिम ओव्हरपर्यंत पाहायला मिळेल. दोन्ही संघ इथून मात्र ताकदवर आहेत. एका बाजूला कुशल 11 सापर्डे आणि त्यांच्या अगेन्स्ट आईगावदेवी चिंचवली संघ खेळत असताना एक बिग फाईट मॅच इथून मात्र पाहायला मिळते. ग्रँड फिनाले मेगा फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही या संघांमध्ये टोटल 40 संघांनी इथून मात्र सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये आणि 38 संघाचा इथून मात्र घाशा गुंडाळला गेला. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. निल्सन मडिबी यावेळेस आपण पाहू शकता खेळाडू कक्षातून देखील आनंद लुटत असताना स्टॅकिंग इनवरती फलंदाज रोशन. राजेशचा हा बॉल ऑन साईडला खेळले. तिथे मात्र फिल्डर तयार होते. एका स्टॅपवरती चेंडूला गॅदर करतील हरेश. थोडीशी वाईड आली होती. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. आता मात्र 17 चेंडू आणि 17 धाब्याची आवश्यकता. खूप चांगली मॅच इथून मात्र पाहायला मिळते या दोन्ही टीमच्या माध्यमातून. मलगड विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय चिंचवली संघ. त्याच्या अगेन्स्ट कल्याण विभागातील सापर्डे संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज दरम्यान सज्ज होईल राऊंड द विकेटनं. हा बॉल सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वरतील एक्स्ट्राच्या रूपात एक धाव एकवटली गेली. आता मात्र 17 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. मेगा फायनलची ही मॅच आहे मित्रांनो. इथून विचार केला तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समालोचन कक्षासमोर तुम्ही बघू शकता अफाट गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. गोलंदाज दरम्यान सज्ज होईल. डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता. ऑनड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. डीप मधून पुन्हा एकदा हरेश चेंडूवरती येतील. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील करत नाहीयेत. करताना माहिती आहेत हरेश इथून मात्र चेंडूवरती आलेत. उचलून ऑन द स्टंप फेकी करतील. धोका पत्कारू शकतो. रोशन पुन्हा एकदा स्टॅकिंग एअरवरती खेळण्यासाठी सज्ज असतील. खूप चांगला खेळ परवाच्या दिवशी याच फलंदाजाने दाखवला होता. राऊंड दोघींनी गोलंदाज तयार. हा ट्रॅकर बॉल होता. पुल केलाय. पाहायचं सक्सेसफुल ठरेल का. इथे मात्र आकाश होते. हाताचा पिसारा फिरवत असताना टीपला गेलाय जेल आणि इथून मात्र खेळी होईल फेल. फलंदाज रोशन बॅक टू पॅव्हलियन. येणारे 15 चेंडू आणि 15 धाब्याची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहू शकता विघ्नेशला स्टॅकिंग एअरवरती खेळण्यासाठी सज्ज असेल. स्टॅकिंग एअरवरती सागर यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी खेळले. क्षेत्रापासून दूर खेळलेत. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉलला सरळ पाठवून दिलाय. थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधून बॉल गेलाय सीमेरेखा पार. चौकार. राजेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील. 4 धाब्याने स्कोर कार्ड पुढे जात असताना आपण पाहू शकता.
यावेळेस साईडला फक्त दिशा दिली आहे. पुन्हा एकदा हरेश येथील चेंडूवरती उचलून फेक करतील, दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. एकापेक्षा जास्त काही नसणार आहे. वारंवार मी इथून मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल हरेशचा. वारंवार इथून मात्र चेंडूला लगेचच गॅदर करतात, कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहेत. 27 धावांचा पाठलाग करत होता टीम सापर्डेला आणि टोटल इथून आपण पाहू शकता टीमची 17 धावा जाऊन पोहोचले स्कोअर कार्ड वरती. अद्याप 10 धावांची आवश्यकता असेल. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 13 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल टीम सापर्डेला. कुशल 11 सापर्डे संघ खेळतोय. पिंट्या पाटील साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राईट राऊंड द विकेट. हा बॉल बिग हिट केलाय फलंदाजीच्या बॅट मधून बॅकवर्ड स्कोरर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समॅनच्या बॅट मधून हा धमाका बॉलला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बारा चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता असेल. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरजला आपण पाहू शकता. विघ्नेश यावेळेस पण एकदा स्टॅकिंग एरप्रती खेळ करत असताना सापर्डे संघाने इथून मात्र खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीचा तोफखाना म्हणून जाणला जातो. सापर्डे टीमला खूप चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 26 धावांवरती रोखलं गेलं मी म्हणेन चिंचापूर टीमला. ओव्हर द विकेट हा बॉल डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता इथून मात्र, परंतु त्याला बीट करून यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू मागे गेला. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू इथे मात्र चेंडूला गॅदर केला. दरम्यान 22च्या रूपात एक धाव एकवटली गेली. आता मात्र 3 धावांची आवश्यकता असेल. कोणता सज्ज फोटो चेंडू होता ऑन साइडला बिग हिट केलाय. फिल्डर तिथे तयार होते. हरेश कोणतीही प्रकारची चुकी नसणार आहे. अजून एक धक्का लागेल टीम सापडलेला फलंदाज बाद. तर बघा सापडे टीम तुम्हाला इथून मात्र पॅनलाइज केलं जाईल. जोपर्यंत सामना इथून मात्र जिंकत नाहीये सापडे टीम तोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. एन्जॉय तुम्ही करा परंतु मैदानाच्या बाहेर. तीन धावांची अजून आवश्यकता असेल. थोडस धीर धरा मित्रांनो. सापडे टीम क्रिकेटमध्ये मित्रांनो काही होऊ शकतो. इथून विचार केला तर अद्याप खेळ बाकी आहे. यावेळेस न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. नेल्सन मडवीला आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जात असताना. गोलंदाज सज्ज होईल. 3 धावांची आवश्यकता असेल. ओव्हर द विकेट हा बॉल सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये फिल्डर तयार होते परंतु त्यांना बोधून बॉल मागे गेलाय. डीप मध्ये इथे मात्र बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. दरम्यान धावामध्ये त्या 2. आता मात्र फक्त एका धाबेची आवश्यकता असेल सापर्डे टीमला विजयाकरिता. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहू शकता सापर्डे टीम षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 9 चेंडू आणि एका धाबेची आवश्यकता असेल टीम सापर्डेला. स्टॅकिंग एंडवरती फलंदाज निल्सन मडवी. निल्सन मडवीचा हा बॉल टप्पा पाडण्यानंतर थोडीशी उचली घेतली होती परंतु अंपायर सिग्नल डॉट बॉल. आठ चेंडू आणि एका धाबेची आवश्यकता.
गोलंदाज सज्ज वरती विकेट. हा बॉल इथे मात्र विकेट केलाय. फलंदाज निल्सन मडवीच्या बॅट मधून बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेला आलेला उत्तुंग चौकार. धावा मिळतील 4 आणि हा विजयी स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज निल्सन मडवीच्या बॅट मधनं. अशा प्रकारे इथून मात्र फायनल जिंकले मी म्हणेन कुशल 11 सापडते टीमनं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि इथून मात्र परास्त झालेल्या चिंचवली टीमचं देखील कौतुक. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए